दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पेण खोपोली मार्गावरील भोगावती नदी पुलाकडे प्रशासनाने गंभीर दुर्लक्ष केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिनाभरापूर्वी याच ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका रिक्षा चालकाचा अंत झाला होता, तर त्यांचा सहकारी गंभीररित्या जखमी झाला होता. मात्र एवढी मोठी दुर्घटना घडूनही संबंधित विभागाकडून कोणताही संरक्षक कठडा, सूचना फलक किंवा अन्य सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या चावडी नाका 3 चाकी रिक्षा चालक मालक संघटनेने अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. संघटनेचे अध्यक्ष अमोल घोटणे व पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने स्मशानभूमीतील बांबू आणून पुलालगत तात्पुरता संरक्षण कठडा उभारला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाची परिसरात चर्चा सुरू आहे. भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरातील धोकादायक स्थितीमुळे भविष्यात आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आमच्या चालक बांधवांसह कोणत्याही प्रवाशाचा पुन्हा होऊ नये यासाठी तातडीने क्रॅश बॅरियर बसविण्यात यावेत, अशी मागणी अमोल घोटणे यांनी केली. तसेच या मार्गाने वारंवार प्रवास करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी मागणी रिक्षा संघटनेने केली आहे. मी रोजी आमचा एक रिक्षा चालक इथे अपघातामुळे गेलेला आहे. प्रशासनाने याच्यावरती काहीही लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे आज आम्ही चावडी नाका रिक्षा संघटनेतर्फे आमच्या मेहनतीने आणि रिक्षावाल्याला कमाई काय आहे ते आज सगळ्या लोकांना माहिती आहे. रिक्षा वाढलेल्या आहेत. पाहून ते 1 तासानी 1 नंबर लागतो 30 रुपयाचा. त्याच्यामुळे आम्हाला बांबू आणायला सुद्धा पैसे नाहीत. आम्ही स्मशानभूमीतले बांबू आणून हे सगळं इथे आज हे लावलेलं आहे. प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की आज बांबू लावले तर त्यांनी उद्या येऊन तिथं पाईपचं रॅलिंग करावं, ही आमची विनंती आहे. दोन्ही साईडला जेणेकरून परत इथे कुठे अपघातून एखादा आमचा बांधव, बाईकवाला नको, गाडीवाला, रिक्षावाला, कुणी पण असतील तर त्याचा जीव वाचावा म्हणून आम्ही केलेला आहे. तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.